नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 60वा. आतापर्यंत 59व्या भागात काय झालं ते आपण थोडक्यात पाहू आणि पुढे सुरुवात करू. तर म्हातारपणाचं वर्णन चालू आहे. मळमूत्राची द्वारे एखाद्या फुटक्या मातीच्या भांड्याप्रमाणे कधीही कुठेही गळत राहतील आणि लोक मी मरावे म्हणून चक्क देवाला नमस्काराला लागतील, पण मला मृत्यू लवकर येणार नाही. बायका मला पिशाच्य म्हणून माझ्यापासून दूर पळतील, मुले मला पाहून बेशुद्ध होतील. रात्री बेरात्री आलेल्या माझ्या खोकल्याच्या उबळीमुळे घरातील शांत झोपलेले लोक उठून माझ्यावर कावतील, रागावतील. म्हणून असे सर्व व्हायचे आताच नीट विचार करून सर्वे सत्कर्मे करून टाकावीत. तीर्थयात्रा आटोपून घ्याव्यात. संत महंताचे दर्शन करून घ्यावे. श्रुती स्रोतादी मंगल शब्द पाठ करून ठेवावे. ज्ञानाधिक पूर्ण कर्मे करावी. मनाची विचार शक्ती क्षीण व्हायच्या आत शुद्ध आत्मज्ञानाचा विचार पक्का करून ठेवावा. तात्पर्य, दिवा विझण्यापूर्वीच सर्व झाकपाक स्वयंपाकाची करून टाकावी. त्याप्रमाणे हे करावे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळतात, रस्ते बंद होतात, पक्ष्यांना सरळ उडताही येत नाही. हे सर्व दिसत असूनही जो बाहेर पडतो तो मूर्खच म्हणावा. म्हणून म्हातारपणात काही करता येत नाही. जे काही करायचे ते आत्ताच, इथेच आणि याच वेळी. झाडलेल्या तिळाच्या झाडाला मग कितीही झाडले तरी आपल्या हाती श्रमाशिवाय दुसरे काही लागत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाचे एक अजून असाधारण लक्षण सांगतो, ते पण ऐक. धर्मशाळेत जसा एखादा वाटसरू केवळ काही काळापुरता असतो, तसा तो देहात उदासीन प्रमाणे राहतो. त्याला माहित असते की इथले बिडार एखादा एक दिवस हलवावेच लागणार. रस्त्याने जाताना अनायासे सावली मिळाली तर तो कायमचा तिथे बसत नाही. तशी ज्ञानाला घराचा वगैरे मोह अजिबात नसतो. स्त्री, पुत्र, कन्या इत्यादी धर्मशाळेतील सहप्रवाशाप्रमाणे तो समजतो, किंवा झाडाची सावली पाहून एकत्र बसलेल्या गुराढोराप्रमाणे केवळ योगायोगाने आपण सर्व आत्मस्वकीय इथे बसलो आहोत अशी त्याची पक्की खात्री असते. म्हणून तो सुखदुःखामुळे चित्त प्रतिकूल किंवा अनुकूल असे होऊ देत नाही. आकाशासारखी चित्ताची समता याच्या ठिकाणी अखंड असते. तो अगोदरच निर्गुण स्वरूपाशी ऐक्य पावलेला असतो व संपूर्ण ब्रह्माच्या साक्षात्कारामुळे व सभोवती असलेल्या त्रिगुणातीत नामरूपात्मक सगुण स्वरूपाच्या ध्यानाने त्याची वृत्ती भगवताकार झालेली असते. व पाण्यावरच पाणी कौतुकाने खेळावे तसा तो आपल्या आत्मानंदात सदा मग्न असतो. त्याला नर्मदादी नद्यांच्या काठी, जंगलात, एकांतात असे राहणे आवडते. एकांतावर त्याचे भारी प्रेम असते. हा खरोखरच ज्ञानाची मूर्ती असा समज. त्याने इतर सारे मार्ग सोडून एका आत्मज्ञानाचाच सरळ रस्ता पकडलेला असतो. इथे ज्ञानेश्वराला सज्जन स्तोते थांबवतात आणि म्हणतात की हे सारे वर्णन राहू दे. ज्ञानी पुरुषाचे वर्णन जास्त वेळ करत बसू नको. त्यामुळे मूळ ग्रंथाच्या विवेचनाला खोळंबा होतो. तू आपल्या वक्तृत्वाचा आम्हाला फार चांगला पाहुणचार दिला, ते ठीक आहे, पण पात्रावर मुख्य भोजन वाढायचे सोडून जर एखादी स्त्री घरी आलेल्या पाहुण्याचा अवांतर सत्कार वित्कार करण्यात वेळ घालवत असेल तर त्याला काय म्हणावे? इतर बाबतीत चांगली आहे, पण गाय धोयास बसले की ती लाथा मारते. अशी लाथाड काय कामाची? म्हणून तू स्टार्टरवर जास्त वेळ घालू नको, थेट पाण्यात पक्वान्न वाढ. पण तू तसे करत नाहीस. तुझ्या निरूपणामुळे आम्हाला अमृतवर्षाचा आनंद होतोय, ठीक. असे श्रोत्यांचे, सज्जनांचे भाषण ऐकून ज्ञानेश्वराचे नाथ, निवृत्तीनाथाचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज पुढील कथाभाग निवेदन करतात. तर पुढील कथाभागात असा आहे. तरी आता ययावरी प्रज्ञेचा माझ धरी पदे साच करी निरूपणी. सत्पुरुषाची
बुद्धी अखंड शुद्ध सात्विकच असते. ती एका परमात्म तत्वालाच विषय करते, त्यामुळे ती स्वच्छ आणि निर्मळ असते. अशांच्याच बुद्धीत स्रोत पदातील गूढार्थ प्रकाशित होत असतात. संत श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणाले, होय महाराज, माझ्याही मनात तेच आहे. तर आता पुढे ऐका. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, अशा प्रकारे मीही तुला ज्ञानाची 18 लक्षणे सांगितली. ज्याप्रमाणे तळहातावरील आवळा हलवून डोलवून चारी बाजूनी पहावा, तसे ज्ञान सर्व बाजूनी मी तुला सांगितले. करतळावरी वाटोळा डोलत देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्हा डोळा दाविले तुझ. हे थोर बुद्धिमान अर्जुना, आता अज्ञान म्हणजे काय, त्याची लक्षणे काय ते पण सांगतो. ज्ञान स्पष्ट झाल्यावर उरते ते अज्ञान. ज्ञान स्पष्ट झाल्यावर उरते ते अज्ञान. दिवस संपला म्हणजे रात्र झालीच. दिवस संपला म्हणजे रात्र झालीच समजा, किंवा जो दिवस नाही अशी अवस्था म्हणजे रात्र. अज्ञानाचे आवरण आणि विक्षेप असे 2 प्रकारचे कार्य असते. अज्ञानाचे आवरण व विक्षेप असे 2 प्रकारचे कार्य असते. आवरण म्हणजे आत्मविस्मृती. आवरण म्हणजे आत्मविस्मृती व विक्षेप म्हणजे आत्मस्वरूप सोडून भलतेच भासणे. विक्षेप म्हणजे आत्मस्वरूप सोडून भलतेच भासणे. तर ते असो, लोकांनी आपली प्रशंसा करावी याची वाट पाहणे हे अज्ञानाचे प्रमुख लक्षण होय. पर्वतांची शिखरे खाली येत नाहीत, तसा ज्याचा गर्व खाली उतरत नाही, हे सुद्धा एक अज्ञानाचे लक्षण आहे. आपल्या स्थूल देहाचा अभिमान धरणारा, मान प्रतिष्ठा इत्यादीचे मागे लागणारा आणि पांचभौतिक देहाशी झालेले आपले ऐक्य कधीही न विसरणारा, ते दृढ करणारा, तो म्हणजे अज्ञानी. देवळात सर्वांना दिसेल अशा रीतीने कुंचा म्हणजे झाडणी उभा ठेवलेला असतो, किंवा पिंपळावरच्या मुंज्याची मुंज झाली आहे असे जर सुचवायचे असेल तर त्या झाडाला मेखला, लाल दोरे वगैरे वगैरे बांधतात. तसा हा आपण केलेल्या धर्माचा आपल्याच वाणीने डांगोरा पिटतो. आपण अध्ययन केलेल्या विद्येचा पसारा मांडतो. पुण्यकर्माचा गाजावाजा करतो. बाह्यकारी शरीराला भस्म, गंध इत्यादी लेपनाने सुशोभित करतो आणि ब्रह्मज्ञानाच्या बाष्कळ गप्पा ऐकून लोकांना फसवतो. तो अज्ञानाची जणू खाणच आहे. प्राप्त झालेल्या विद्येविषयी तो त्याच्यापेक्षा अधिकच बोलतो, किंवा मला प्राप्त विद्या जी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असा फुगून फुगून सांगतो. घाली विद्येचा पसारा, सुये सकृंताचा डांगोरा. हा आपल्या आचरणाने इतरांना दुःख देतो. जसा अरण्यात अग्नी लागला असता सजीव मृग आदी आणि इत्यादी आणि वृक्ष, पाने, वेली इत्यादी जळून खाक होतात. वनी विचरे तेथ जळती स्थावर जंगमे, तैसी जयाचेनी आचारे जगा दुःख. तो जी बडबड करतो ती भाल्यापेक्षाही कधी कधी बोचणारी असते. त्याच्या भाषेचे गर्भित अर्थ विषापेक्षाही मारक असतात. त्याचे सहज बोलणे बर्चिनी केलेल्या जखमेसारखे असते. भाला फुंकला की फुकतो व हवा सोडला की रिकामा होऊन चिपाड होतो. तसा आवडती वस्तू मिळाली की हा टिऱ्या बडवतो. टिऱ्या हा शब्द तुम्हाला माहित असेल. अशी आवडती वस्तू मिळाली की टिऱ्या बडवतो आणि वियोग झाला तर छाती बडवतो. वाहतुळीच्या आवेगात खाली पडलेली धूळ आकाशात उडते. तसा हा स्तुतीने फुगून जातो. कुणी निंदा केली की कपाळ बडवतो. जसा चिखल थेंबर पाण्याने ओला होतो आणि थोड्याशा वाऱ्याने परत सुकतो, पण त्याप्रमाणे याचे मन कोणतीच उर्मी सहन करू शकत नाही. थेंबे विरे वारेने सुखे चिखल जैसा. किती थोडक्यात शब्दात किती सांगितलं आहे, छान. थेंबे विरे वारेने सुखे चिखल जैसा. असो, पारध्यांचे मृगांना चाला घालणे हे अगदी दिखाऊपणाचेच असते. तसा हा वरून प्रांजळपणा दाखवून सज्जनांच्या चित्ताला क्लेश देतो. शेवाळ्यांनी गुंडाळलेली गारगोटी बाहेरून मात्र खरोखरच हिरव्या पाचूसारखे दिसते, किंवा पिकलेले निंबोळी खिरणीचे गोड फळ जे असते ते प्रथम गोड फळासारखे दिसते. त्याप्रमाणे बाहेरून पाहता याची क्रिया लोकांना
हिताची वाटते, पण अंती मात्र ती दुःखदायक किंबहुना सुडाची पण असू शकते. गार शेवाळे गुंडाळलेली का निंबोळा जैसी पिकली, तैशी जयाची भली बाह्य क्रिया. गुरुकुळाची परंपरा सांगण्याची याला लाज वाटते. गुरुसेवेचा याला कंटाळा येतो. गुरुकडून विद्या घेऊन गुरुलाच हा तुच्छ लेखतो. अशांचे नुसते नाव घेणे म्हणजेच अभक्ष भक्षण करण्यासारखे होय. अरण्यामध्ये एखादी काट्या कुट्याने झाकली गेलेली विहीर असते, तसे याचे मन व्यर्थच दृश्य, संशय व आदी विकल्पांनी भरलेले असते. या विहिरीच्या तोंडाशी काटे असून आत नुसते हाडे भरलेली असतात. तसा हा अंतर्बाह्य अशुद्ध असतो. कारण आत विहीर आहे हे न कळल्यामुळे आत बिचारे प्राणी पडतात, मरतात आणि त्यांची हाडे तिथे फक्त शिल्लक राहतात. हा अज्ञानी द्रव्याचा खूपच हव्यासी असतो. ज्याप्रमाणे कुत्रे पोट भरताना अन्न उघडे का झाकले याचा विचार करत नाही, याचा विचार न करता तसा हा धनाविषयी परक्याची आहे की स्वतःची आहे असा भेद करत नाही. ही स्त्री परक्याची आहे का आपली आहे असा भेद करत नाही. जसे श्वान समागमाकरिता ठिकाणाचा विचार करत नाही, तसा स्त्री म्हटली की तिच्याविषयी याला फक्त आणि फक्त वैषयिक वासने वाचून दुसरा कोणताच विचार करता येत नाही. या ग्रामसिंहाची या ठाई, ग्रामसिंह म्हणजे गावातले सिंह अर्थात कुत्रे, या ग्रामसिंहाची या ठाई जैसा मिळणी, मिळणी म्हणजे मिलन, या ग्रामसिंहाच्या ठाई जैसा मिळणी ठाओ अठाओ नाही, तैसा स्त्रीविषयी काही विचारीना. स्नान संध्या कर्माची वेळ चुकली आणि नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर याचे काहीच दुःख वाटत नाही. याप्रमाणे प्राप करण्यात तो निर्लज्ज असतो. हा अज्ञानाचा मूर्तिमंत्रच पुतळा समज. ज्याप्रमाणे मुंगी तृणाचे बीज वाहताना जीवाचा कोण आटापिटा करते, तसा हा अल्प धनसंचया करता सर्वस्व पणाला लावतो. पाय ठेवल्याबरोबर डबके कालवले जाऊन जसे गढूळ होते, त्याप्रमाणे नुसते भीतीचे नाव काढल्याबरोबर किंवा ऐकल्याबरोबर हा प्रचंड घाबरतो. दुःखाची काही बातमी ऐकली की वाऱ्याच्या मागे धूळ जशी दिगंतापर्यंत जाते, तशी याची धावाधाव सुरू होते. नदीच्या पुरात पडलेला भोपळा जसा हेलकावे खात 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 कुठेही वाहत जातो, तसे याचे मन मनोरथाच्या प्रवाहात कुठेही वाहत असते. मनोरथाची या धारसा वाहणे जयाची या मानसा, पुरी पडिला तैसा दुधिया पाही, पुरी पडिला जैसा दुधिया पाही. ज्याप्रमाणे वावटळ कुठेही स्थिर होत नाही, त्याप्रमाणे हा कोणत्याही ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. सरडा कामविकाराने माजला असता वारंवार बुडावरून शेंड्यावर, शेंड्यावरून बुडाकडे अशा व्यर्थ खेपा घालतो, त्याप्रमाणे हा निरर्थक हालचाली सदैव करत असतो. निष्फळ हिंडणाऱ्या कोरड्या वाऱ्यासारखा याची व्यर्थ पायपीट चालू असते. अरे राजणासारखा मोठा डेरा जमिनीत रोवला तरच तो घट्ट बसतो, नाहीतर कलंडून घरंगळतो. तसा हा केवळ झोपला असतो तेव्हाच एका जागी स्थिर असतो, नाहीतर हा अकारण सारखा भटकतच राहतो. का मातलिया सरडा पुढती बूड पुढती शेंडा, हिंडन वाया कोरडा जैसा जया, जैसा रोविल्या विण रांजण थारो नेण, तैसा पडे तै राहणं एरवी हिंडे. अशा प्रकारे चांचल्याच्या तुलनेत तो मरकटाचे भावंडच शोभतो. अशांच्या ठिकाणी अज्ञान आहे हे तू निश्चित समज. याप्रमाणे अर्जुना, याच्या अंतःकरणाला संयमाचे आच्छादन वा बंधन असे कधीच नसते. लेंड्या ओव्हाळाला पूर आला की म्हणजे गावातल्या नाल्याला लेंड्या ओव्हाळाला पूर आला की त्याला घातलेल्या वाळूचा बाण जसा वाहून जातो, तसा निषिद्ध म्हणून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्या निषिद्धतेला तो जुमानत नाही. शास्त्राच्या निषेध आज्ञा ज्या आहेत त्या पाळत नाही. पृथ्वी स्वीकारली तर ती अर्ध्यावर सोडून देतो. याचे आचरण स्वधर्माला ओलांडणारे असते, म्हणजे धार्मिक क्रियेचे आचरण लंगडे असते. कोणत्याच क्रियेला याची निष्ठेची बैठक नसते. पाप म्हणून काही आहे
हे मोजायला याच्यापाशी कोणताच तराजू नाही. पुण्यकर्मे करावी असा कळवळा याच्या ठिकाणी कधीच उमलत नाही. अशा प्रकारे त्याने मनातून लाजेचा पूर्ण भेंडोळा खणून काढलेला आहे. कुळाचाराकडे याने पाठ फिरवली आहे. वेदांच्या आज्ञेपासून हा फार दूर पळाला आहे. गावातील पोळाप्रमाणे याचे वर्तन मोकाट आहे. पोळ म्हणजे गावातील वळू, देवासाठी जी जनावरे एखादा नंदी बैल वगैरे सोडतात तसा. गावातील पोळाप्रमाणे याचे वर्तन मोकाट आहे. वाऱ्यासारखा तो कुठेही भरकटत असतो. रानात पाठ फुटून व्यर्थ वाहत जाणाऱ्या पाण्यासारखे याचे आचरण असते. वसू म्हणजे बैल. वसू जैसा मोकाट, वारा जैसा अफाट, फुटला जैसा पाट निरंजनी. आंधळ्या हत्तीला माज यावा, म्हणजे आपण कुठे जात आहोत हे त्याला समजत नाही. डोंगराला लागलेला वणवा आपण काय जाळून टाकतो आहे हे तो बघत नाही. तसे याचे चित्त विषयाच्या ठिकाणी स्वैर असते. मोकाट गुराला कोण आवडणार? उकड्यावर कोणती घाण पडणार नाही. अन्नछत्र सगळ्यांनाच मोकळे असते. वाण्याचे दुकान उघडे असताना त्यात कुणी येऊ जाऊ शकते. वेश्येला सौंदर्य प्राप्त झाली की कुणीही तिचा लाभ घेतो. त्याप्रमाणे याच्या मनात सर्व कल्पनांना मोकळा प्रवेश असतो. त्याच्यावर जणू अज्ञानाची वृत्ती शुद्धी देवता प्रसन्न असते. जिवंतपणीच काय, मेल्यावरही त्याच्या अंतःकरणातून विषयाची आसक्ती जात नाही. मेल्यावर स्वर्ग सुख मिळावे म्हणून यज्ञयाग करीत बसतो. क्रामक्रियेचे तर याला फार व्यसनच लागले असते. इतकेच नाही तर एखाद्या विरक्त पुरुषाचे जर दर्शन चुकून माकून घडले तर याला जणू विटाळ झाला म्हणून हा आपल्या अंगावरच्या कपड्यासह सचील स्नान करतो. जया व्यसन काम क्रियेचे मुख देखोन विरक्ताचे सचील करी, म्हणजे सचील स्नान करी. तो उपभोगीत असलेला स्त्री देह शिणून जाईल, पण याला मात्र कधी शीण येणार नाही. एखादा महारोगी जसा सडलेल्या हातानेच अन्न खातो, तसा हा कामभोगाने जर्जर झाला तरी ते कामभोग सतत घेतच राहतो. कुहिला हात खाये कोढी जैसा. कंटाळ करत नाही तसा विषय भोगणारा शिणत नाही आणि सावधी होत नाही. ज्याप्रमाणे गाढवी लाथा झाडून गाढवाचे नाक फोडते पण समागम करू देत नाही, पण इतके होऊनही गाढव जसे माघारी फिरत नाही, त्याचप्रमाणे विषय सुख घेताना जे गुप्तरोग इत्यादी होतात त्यांना तो अलंकाराप्रमाणे समाजात मिरवतो. स्त्री देहाचा कामोपभोग घेण्याकरता जळत्या आगीत उडी घेण्याची याची अगदी प्रथम तयारी असते. एखादे हरिण छाती फुटून मरण्याचा प्रसंग आला तरी मनात धारण केलेली मृगजळाची हाव काही सोडत नाही. प्रथम बाळपणात आई बापाची वेड असते, मग स्त्री देहाच्या ठिकाणी तेच वेड परत तसेच निर्माण होते आणि वेड म्हणून तो भुलून जातो. पहिलिया बाळदशे आई बा हेची पिसे, ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. स्त्री देहाचा उपभोग घेता घेता थकला की म्हातारपणी आपले प्रेम मुलाभोवती तो गुंडाळून ठेवतो. एखाद्या आंधळ्या स्त्रीला खूप दिवसांनी मुले झाली की ती जशी मुलाभोवतीच गुंतलेली असते, तसे तो विषय वस्तूपासून दूर होत नाही. अजूनही काही लक्षणे ऐक. देह हाच आत्मा आहे असे समजून हा सर्व कर्मे करत राहतो. एखादा मूर्ख मनुष्य देवाची मूर्ती डोक्यावर ठेवून चालत असला तर लोक मूर्तीला नमस्कार करतात, पण या मूर्खाला वाटते लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत असे समजून हा मोठ्या ताठ्यात चालतो. माझ्यासारखा कुणीच जन्माला आला नाही असे तो समजतो. दुसऱ्याचे याला चांगले झालेले पाहत नाही. एखादा मिणमिणारा दिवा वात खात तो तेल जाळत राहतो, काजळी करतो, पाण्याच्या थेंबाने तडतडतो आणि एवढ्याशा फुंकीने विझतो. दुर्दैवाने कशाला लागला तर सर्व विश्व जाळून खाक करतो. उजेड म्हणाल तर अगदी थोडा, पण धोका मात्र जगा एवढा, विश्वा एवढा. तरी पण उजेडाची घमंड त्याच्या ठिकाणी असतेच. तशी याला आपल्या विद्वत्ताची तशी त्याला आपल्या तथाकथित विद्वत्तेची घमंड असते. एखाद्या अंतजाला राजा केले किंवा अजगराने खांब गिळला तर ते जसे ताठरतात तसा हा आपल्या गुणांच्या जाणीवेने ताठरतो. खांब जसा वागत नाही, दगडाला पाजर फुटत नाही,
लाटणे कधी नमत नाही किंवा वाकडे होत नाही, तसा हा सदैव गर्वाने फुललेलाच असतो. फोणसे नावाच्या सर्पाची विषबाधा मंत्रिकाला जशी काढता येत नाही, त्याप्रमाणे हा कोणाच्या आटोक्यात येत नाही. अर्जुना, जो घर, देह व इतर संसार सामुग्री यांच्या मोहात पुरता डुबला आहे, पुरतला गुंतला आहे, जसे भटकणाऱ्याच्या कुत्र्याचे कान व शेपूट धरून त्याला हाकलून जरी दिले तरी ते जसे पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न करतेच, बेडूक सापाच्या तोंडात असूनही माशाचा समुदाय पाहून जीभ लांब करून ते पटकावण्याचा प्रयत्न करतोच, याप्रमाणे 9 द्वारे स्रवू लागतात, पण याला काहीच वाटत नाही. हा आपला विषयभोगात सता डुबलेलाच असतो. विष्ठेचा संच असलेल्या आईच्या उदर रूपी गुहेत जठराग्नीने 9 मास पर्यंत हा उकडला गेला असतो. याची काहीच आठवण नसते. योनी मार्गानेच प्रवेश केला व योनी मार्गानेच परत फिरला, याचे त्याला काही वाटत नाही. याच्या जीवनाचा एवढाच अर्थ असतो. लहान मुलाला मलमूत्राच्या चिखलात वाटोळे गरगर फिरताना पाहून आपले असेच हाल झाले, याची त्याला आठवण नसते. मरण म्हणून काही एक सत्य आहे, याचे त्याला भान नाही. डबक्यात असलेला मासा हे डबकेत कधीच आटणार नाही आणि म्हणून मोठ्या अथांग डोहात तो कधीच जात नाही. व्याधाच्या गाण्याने लुब्ध झालेला हरिण व्याधाच्या जाळ्याकडे पाहत नाही, केवळ गाण्याकडे त्याचे लक्ष असते. किंवा ज्याप्रमाणे दिवाच्या झगमग प्रकाशाला भाळलेला पतंग किडा दिवा मला जाळेल असे जाणत नाही किंवा दिव्यावर त्याचा विश्वास असतो. मूर्ख माणूस झोपेच्या सुखापुढे ज्या घरात तो झोपला आहे ते घर थोड्याच वेळात जळणार आहे, याचा विचार त्याच्या ठिकाणी नाही. जिभेच्या चोचल्यापुढे विष मिश्रित अन्न खाण्यालाही तयार असतो. जिभेच्या चोचल्यापुढे विष मिश्रित अन्न खाण्याला तयार असतो किंवा अभक्ष्य खाण्यालाही तयार असतो. शरीराच्या ठिकाणी वाढ, विशेष सुखाची माहिती इत्यादी इत्यादी गोष्टी याला अतिशय खऱ्या वाटतात. पण बापडा हे समजत नाही की वेश्येचे सर्वस्वी स्वाधीन होणे हे केवळ आणि केवळ नकली असते. तिचा उद्देश पुरुषाचे सर्वस्व हरण करणे, त्याला लुबाडणे इतकेच असते. सहप्रवासात ढोंगी चोरांची मैत्री म्हणजे प्राणच गमावणे होय. सहप्रवासात ढोंगी चोरांची मैत्री म्हणजे प्राणच गमावणे होय. भिंतीवर काढलेल्या चित्राला ते खराब झाले म्हणून पाण्याने सचैल स्नान घालणे म्हणजे चित्राचा नाशच. तशा केवळ देहासक्तीतच सुख मानणारा अंती नाशच स्वतःचा करून घेतो आणि शूली जाण्याची शिक्षा झालेला पुरुष जितका धावत धावत शूलाकडे जाईल तितका तो मृत्यूला जवळ जवळ जात राहील. त्याप्रमाणे मीठ जसे पाण्यातच विरत असते, तसे माणसाचे आयुष्य क्षणोक्षणी मृत्यूच्या अधीन होत आहे. ज्याला हे समजत नाही हा अज्ञान देशाचा जणू राजाच म्हणावा. जीवनातील सुखामुळे तो जसा मृत्यूची फिकीर करत नाही, संतोष विणाऱ्या तारुण्यात वृद्धत्वाचा हिशोब करत नाही, पर्वतावरून निसटलेला दगड खाली पडता पडता चकनाचूर होतो, त्याला थांबता येत नाही, किंवा कड्यावरून लोटलेला गाडा नष्ट होतो, पुढे काय होणार हे त्यालाच माहीत नसते. पुढे म्हातारपण येणार आहे याविषयी तो कधी सावध नसतो. आड रानातील ओढ्याला भरमसाठ पाणी यावे किंवा माजलेल्या रेड्याची झुंज लागून त्यात त्या दोघांचा अंत व्हावा, याप्रमाणे याला तारुण्याची धुंदी चढलेली आहे. हे जाणत नाही की भविष्यात या देहाचा धाकधकाटपणा ओसरू लागेल, सुंदर कांती करपेल, मस्तक कापू लागेल. आंधळ्या माणसाला समोरील गोष्टीचे ज्ञान ती वस्तू छातीवर येऊन आदळेपर्यंत कळणार नाही. सर्वत्र गळत असलेले पाणी जोपर्यंत डोक्यावरून गळत नाही तोपर्यंत आणशी माणूस निश्चिंत असतो. त्याप्रमाणे आजची तरुण दशा भोगता भोगता उद्या म्हातारपण येईल हे तो जाणत नाही. तो अज्ञानाची मूर्तिमंत मूर्ती असे समज. ज्याप्रमाणे वाघाच्या दरीतून एखादा वळू सुदैवाने सुरक्षित चरून आला म्हणून तेथे वाघ नाहीतच,
अशा विश्वासाने जसा तो परत तेथे चरावायला जातो किंवा एक दोन वेळा शरीर धोक्यात घालून जरी वाचला तरी धनावर साप आहे यावर तो विश्वास ठेवत नाही आणि एक दिवशी जीव गमावून बसतो. माझ्या शत्रूला झोप लागली आहे म्हणून मी सुरक्षित आहे असे समजणारा पक्षी आपल्या पिलासह प्राणाला मुकतो. सध्या आहार व निद्रा चांगली आहे म्हणून आरोग्य ठीक आहे, पण ते सदा सर्वदा तसेच राहील असे समजून तो सदैव देह आसक्तीत गुंतून राहतो. नमस्कार.